कृषी संशोधनातून नव्या दिशेचं आवाहन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। कृषी महाविद्यालयात विविध विकास कामांचं लोकार्पण। कोल्हापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात विविध विकास कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा उत्साहात पार पडला। राज्याचे कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक सुविधांचा लाभ घेत संशोधनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा द्यावी असे आवाहन केले। बदलत्या काळात कृषी क्षेत्रात विद्यार्थिनींचा वाढता सहभाग हा सकारात्मक संकेत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करून कृषी तंत्रज्ञान संशोधक बनण्याचा संदेश दिला। ते पुढे म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे। शासनाच्या कर्जमाफी, वीज बिल माफी आणि नको शेतकरी सन्मान निधी सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। विद्यार्थ्यांनी या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जनजागृतीत सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुलांच्या नवीन वसतिगृहास मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले। यामध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्र, उद्यान विद्या विभागातील हायड्रोपोनिक्स प्रकल्प, शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र तसेच विद्यार्थिनी वसतिगृहाचा समावेश होता। कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी विद्यापीठातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आढावा मांडला। प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरबडे यांनी केले, तर आभार सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांनी मानले। सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवाई यांनी केले। या प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री, पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच विविध संशोधन केंद्रातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, दत्तात्रय उगले, डॉक्टर गोरक्ष ससाने, डॉक्टर प्रशांत बोडके, मिलिंद ढोके, डॉक्टर इंदिरा घोनमोडे, डॉक्टर सुनील कराडे, डॉक्टर सोमनाथ माने, आदिल फरास, बाबासाहेब पाटील, अरुण डोंगळे, बसवराज मास्तोळी, जालिंदर पांगरे यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमातून कृषी क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचा संदेश देण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।